नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत वर्ग 12वा, विषय इंग्रजी, चॅप्टर 1.6 इंटू द वाईल्ड यामधील आईस ब्रेकर्स. चला तर मग सुरुवात करूया. आईस ब्रेकर्समध्ये पहिली ॲक्टिव्हिटी दिलेली आहे, नरेट इन युअर क्लास एनी ऑफ द इन्सिडेंट्स ऑफ युअर लाईफ व्हेन यू वेअर एक्स्ट्रीमली टेरिफाईड ऑर ऑस्ट्रक. की तुमच्या जीवनामधील असा एक प्रसंग वर्णन करायचा आहे की ज्यावेळेस तुम्ही खूप घाबरले किंवा आश्चर्यचकित झाले. अशा पद्धतीचा एक एक्सपिरियन्स, एक इन्सिडेंट्स, या प्रसंगाचं वर्णन तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये करायचं आहे. तर त्याचा एक छोटासा प्रयत्न आपण या ठिकाणी केलेला आहे. त्याच्याचं उत्तर असं लिहिता येईल, म्हणजे नरेट करता येईल तो क्लासमध्ये. वन्स अपॉन अ टाईम आय वॉज देअर इन द फार्म. ॲट दॅट टाईम आय वॉज इन 10th स्टँडर्ड. आय हॅड गॉन टू द फार्म विथ माय मदर. माय मदर वर्किंग इन माय फार्म विथ अदर लेडीज. She warned me to sit under the tree and study. While studying, after some time, I felt sleepy and I slept. Meanwhile, a snake came over there. The snake stopped as I was the obstruction in his way. My mother saw it. She ran towards me. She waked me up. I, in utter sleep, looked towards the snake. I continuously looked. Snake looked me. As I got conscious, I was frightened, terrified to see the situation. I was unable to decide where to run. Then I ran away in opposite direction of snake. This was and is extremely terrified incident in my life. हे झालं आपल्या पहिल्या ॲक्टिव्हिटीचं उत्तर. आता दुसरी ॲक्टिव्हिटी बघूयात. कंप्लीट द गिवन टेबल रिगार्डिंग द फॅक्टर्स, सिच्युएशन्स, रिझन्स वाय यू समटाईम्स गेट स्केअर्ड अँड द फॅक्टर्स दॅट ॲड टू इट. गिव पॉसिबल सोल्युशन्स. कधीकधी आपण फार घाबरतो. मग त्यासाठी कोणकोणते घटक, कोणती परिस्थिती, कोणते कारणं अवलंबून असतात किंवा कोणते कारणं हे कारणीभूत असतात ते आपल्याला पाहायचे आहे आणि त्याच्यावर पॉसिबल सोल्युशन्स हे सुद्धा द्यायचे आहेत की त्याच्यावर काय उपाय करता येतील. तर एक आपल्याला या ठिकाणी करून दिलेलं आहे. एक रिझन दिलेलं आहे आपल्या स्केअरिंगचं, आपलं घाबरण्याचं पहिलं रिझन त्यांनी दिलेलं आहे. वाईल डिस्कसिंग अबाउट स्ट्रेंज क्रिएचर्स, की ज्यावेळेस आपण जे स्ट्रेंज क्रिएचर्स आहे, जे कीटक आहे किंवा इतर प्राणी आहे, यांच्याबद्दल आपण ज्यावेळेस डिस्कशन करतो, फॅक्टर्स विच ॲड टू इट, मग याचा कोणते घटक कारणीभूत आहेत किंवा कोणते घटक यामध्ये आहेत. तर ॲट मिडनाईट इन द अब्सेन्स ऑफ पॅरेंट्स, कधी मध्यरात्रीला जर आपण एखाद्या वेगळ्या क्रिएचरचं डिस्कशन चालू केलं तर आपल्याला घाबरायला होतं. अब्सेन्स ऑफ पॅरेंट्स, ज्यावेळेस आईवडील घरी नाही आहेत त्यावेळेस जर का आपण अशी डिस्कशन केली तर आपल्याला घाबरायला होतं. यावर त्यांनी सोल्युशन दिलेलं आहे. अवॉइड सच डिस्कशन्स स्टोरीज ॲज दे आर बेसलेस, की अशा प्रकारचे डिस्कशन, अशा प्रकारच्या चर्चा, अशा प्रकारच्या कथा या अवॉइड करायला पाहिजे, कारण त्यांना कोणत्याही प्रकारचा बेस नसतो. त्याच्यामुळे हे अवॉइड केलं पाहिजे. दुसरं एक रिझन आहे आपल्या घाबरण्याचं, दॅट इज थॉट ऑफ एक्झाम, की ज्या वेळेस आपल्या मनात परीक्षेचा विचार येतो त्यावेळेस आपल्याला घाबरायला होतं. व्हॉट आर द फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर इट, कोणते फॅक्टर्स त्याला, म्हणजे कोणत्या घटकांच्या उपस्थितीत किंवा कोणत्या घटकांमुळे हे असं होतं. तर आपण बरेच वेळेस काय म्हणू शकतो की स्केअरिंग बाय द फ्रेंड्स, की मित्र आपल्याला घाबरवतात की आता परीक्षा आहे, आता तुझं कसं होईल. त्याच्यानंतर
थॉट ऑफ पेपर, पेपरचा विचार करतो आपण की आपला पेपर कसा जाईल, चांगला जाईल की नाही, कसा पेपर येईल, आपल्याला तो सोडवता येईल की नाही, यामुळे आपण घाबरत असतो. तर पॉसिबल सोल्युशन्स ऑन इट, यावर काही पॉसिबल सोल्युशन कोणते आहेत? तर थिंक पॉझिटिव्हली, आपण सकारात्मक विचार करायचा आहे. स्टडी कंटिन्युअसली, सातत्याने सर्वंकषपूर्ण आपल्याला अभ्यास करायचा आहे, जेणेकरून आपला पेपर चांगला जाईल. म्हणजे आपल्याला घाबरण्याचं काहीही कारण राहणार नाही. तिसरं एखादं कारण जर आपल्याला सांगता आलं तर ते आहे इनकम्प्लीट होमवर्क, की ज्यावेळेस आपलं होमवर्क हे कंप्लीट नसते त्यावेळेससुद्धा आपल्याला घाबरायला होतं. मग फॅक्टर्स विच ॲड टू इट, कोणते फॅक्टर्स? तर अदर्स कंप्लीट देअर होमवर्क, की बाकीचे विद्यार्थी त्यांचं होमवर्क कंप्लीट करतात, हे पाहून आपल्याला आणखी जास्त घाबरायला होतं. देन थॉट ऑफ टीचर, शिक्षकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आणखी घाबरायला होतं. वेदर ही स्कोल्ड ऑर बीट, ते आपल्याला रागवतील, ओरडतील की मारतील, ह्या विचारानं, हे विचार मनात आल्यानंतर आपल्याला आणखी घाबरायला होतं. तर सोल्युशन्स काय? तर डू होमवर्क रेग्युलरली, की तुम्ही तुमचं होमवर्क रेग्युलरली करायचं आहे. आणि त्यानंतर टेल द ट्रूथ, जे काय आहे ते तुमच्या शिक्षकाला तुम्ही सत्यपणे सांगायचं आहे. वेदर ही स्कोल्ड बीट, यू हॅव टू टेल द ट्रूथ, हे त्याच्यावरचं सोल्युशन आपलं राहील. किंवा आणखीन एक सोल्युशन आपण सांगू शकतो की इफ यू हॅव एनी प्रॉब्लेम देन आस्क टू युअर टीचर, की तुम्हाला काही अडचण असली तर तुम्ही तुमच्या शिक्षकाला विचारू शकता. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे गिवन बिलो आर व्हेरियस ॲक्टिव्हिटीज विच यू कॅन परस्यू ॲज युअर हॉबी, पॅशन ऑर प्रोफेशन. कंप्लीट द टेबल अकॉर्डिंगली, की बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी अशा आहेत की ज्या तुम्ही तुमची हॉबी म्हणून, तुमची पॅशन म्हणून किंवा तुमचं करिअर, तुमचं प्रोफेशन म्हणून त्याला आपण सिलेक्ट करू शकतो. तो टेबल या अनुषंगाने आपल्याला पूर्ण करायचा आहे. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे पेंटिंग. 2 आपल्याला करून दिलेले या ठिकाणी. पहिली दिलेली पेंटिंग, तर हॉबीमध्ये टिकमार्क केलेली आहे यस म्हणून, पॅशनमध्ये दिलेली आहे आणि प्रोफेशनमध्ये सुद्धा, की पेंटिंग हे हॉबी, पॅशन आणि प्रोफेशन हे तीनही म्हणून वापरल्या जाऊ शकते. त्याच्यामागचं रिझन, चॅलेंज किंवा बोथ आहे. तर रिझन या ठिकाणी दिलेलं आहे त्यांनी, आय कॅन एक्सप्रेस माय सेल्फ वेल थ्रू द स्ट्रोक्स ऑफ ब्रश, की मला स्वतःला ब्रशच्या स्ट्रोक्समधून चांगल्या पद्धतीने व्यक्त करू शकतो. दुसरं दिलेलं आहे ट्रॅव्हलिंग, आणि ट्रॅव्हलिंगला हे हॉबी म्हणून पण वापरता येतं, पॅशन म्हणून पण आणि प्रोफेशन म्हणून पण. त्याच्यामागचं सुद्धा रिझन दिलेलं आहे की इन टुरिझम देर इज ग्रेट डिमांड फॉर प्रोफेशनल टुरिस्ट गाईड्स, की टुरिझम, पर्यटन या व्यवसायामध्ये टुरिस्ट गाईड्स यांना फार डिमांड आहे. आणि तेही जर का प्रोफेशनल टुरिस्ट गाईड असले तर त्यांना खूप चांगल्या पद्धतीनं, फार मोठ्या प्रमाणात त्यांची डिमांड आहे. तिसरं दिलेलं आहे वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. तर वाईल्ड लाईफ फोटोग्राफी आपण हॉबी आणि पॅशन म्हणून वापरू शकतो. काही जण ते प्रोफेशन म्हणून सुद्धा वापरू शकतात, पण त्यांची संख्या फार कमी आहे. म्हणून हे हॉबी आणि पॅशनपुरतं मर्यादित ठेवता येईल. त्याच्यामागचं चॅलेंज आहे की इन द एज ऑफ कम्प्युटर्स लिमिटेड प्रोफेशनल स्कोप, की कम्प्युटरचा जमाना आहे आता, तर त्याच्यामुळं याला स्कोप, याला जो वाव आहे तो वाव फार कमी आहे. फोर्थ आहे कॉन्झर्विंग एन्व्हायरमेंट. कॉन्झर्विंग एन्व्हायरमेंट हे आपण पॅशन आणि प्रोफेशन म्हणून वापरू शकतो, की पॅशन आणि प्रोफेशन म्हणून त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. तर एकतर पॅशन असावी कॉन्झर्विंग एन्व्हायरमेंट म्हणून, आणि दुसरं त्यात प्रोफेशन म्हणूनसुद्धा पाहता येतं. तर याच्यामागचं चॅलेंज आहे इन केअरलेस वर्ल्ड, इन दिस केअरलेस वर्ल्ड, या निष्काळजी जगामध्ये इट इज रिस्पॉन्सिबिलिटी, की आपल्यावरती जबाबदारी आहे. इट्स अ बिग चॅलेंज बिफोर अस, की आपल्यासमोर फार मोठं चॅलेंज, फार मोठं आव्हान ते आहे कॉन्झर्विंग एन्व्हायरमेंट. 5वं आहे बर्ड वॉचिंग. बर्ड वॉचिंग आपण हॉबी म्हणून
आणि पॅशन म्हणून वापरू शकतो. त्याच्यामागचं रिझन आहे की इट्स ऑसम अँड इंटरेस्टिंग, की पक्षी पाहताना खूप छान वाटतं आपल्याला. इट्स कॅप्टिवेटिंग, देन रिफ्रेशिंग द माइंड, की अत्यंत मोहक किंवा मन फ्रेश करणारं असं त्या पक्ष्यांकडं पाहिलं तर आपल्याला वाटतं. त्यानंतरची ॲक्टिव्हिटी आहे मॅच द फॉलोइंग वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज विथ देअर लोकेशन्स. तर हे जे अभयारण्य आहेत, अभयारण्य आणि त्यांचं जे ठिकाण आहे, हे ठिकाण आपल्याला मॅच करायचं आहे. तर पहिलं दिलेलं आहे, या ठिकाणी अगोदर दिलेले लोकेशन हे आपल्याला मॅच करायचे. त्याचे उत्तर मी तुम्हाला सांगतो. प्रश्न या ठिकाणी तर आहेच, पण याचे उत्तर आपण सांगूयात. तर पहिला आहे बांदीपूर नॅशनल पार्क, जो या जोडीमध्ये पाहिल्याच्यानंतर आपल्या लक्षात येतं की तो कर्नाटकामध्ये आहे. दुसरा आहे काझीरंगा नॅशनल पार्क, हा आसाममध्ये आहे. तिसरं जिम कॉर्बेट नॅशनल पार्क, हा उत्तराखंडमध्ये आहे. त्यानंतर रणथंबोर नॅशनल पार्क, हा राजस्थानमध्ये पाहतो. पाचवा आहे कान्हा नॅशनल पार्क, हा मध्य प्रदेशमध्ये आहे. तर हे होते इंटू द वाईल्डमधील आईस ब्रेकर्स. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ ताबडतोब तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकॉन बटनला क्लिक करा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही अडचण असेल, काही सजेशन असेल तर कमेंट करा. हा व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. थँक्स अ लॉट.